हॅलो फ्रेंड्स, आज आपण फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. तर मी ते चिरून कांदा घेतलेला आहे आणि इकडे पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि इथे छानपैकी भाज्या धुवून लांब चिरून घेतलेल्या आहेत आणि ते तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. चला तर आपण फ्राईड राईससाठी इथं पॅनमध्ये थोडं घी टाकलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आता मी ते एग टाकणार आहे. तर एक फोडून टाकलेले आहेत. मी याच्यामध्ये बनवायसाठी 3 एग इथे घेतलेले आहेत. एग फोडताना व्यवस्थित फोडायचे आहेत, कारण त्याच्या कपच्या आतमध्ये पडला नाही पाहिजे, हे लक्ष देऊन आपण ते करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ घालणार आहे. थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि थोडी काली मिरी आणि ते छानपैकी थोडंसं परतून घ्यायचं आहे. जे चांगलं फ्राईड झालं पाहिजे एग. असं छानपैकी आपल्याला फ्राईड राईससाठी आपण तयारी करून घेत आहोत. तर हे छानपैकी असं बस 2-3 मिनटातच होऊन जातं ते फ्राईड. जास्त पण आपल्याला त्याला शिजवायचं नाही आहे. आणि मस्तपैकी आता ते फ्राईड झालेलं आहे. तर आपण ते पॅनमध्येच ठेवून गॅस बंद करूया, बाजूला ठेवूया ते. आणि ते आता तांदूळ मी भिजत घातलं होतं, थोडंसं 10 मिनटं भिजत ठेवलं होतं आणि तिकडे पाणी बॉईल करायलाच ठेवलेलं आहे. तर पाणी बॉईल झालेलं आहे आणि तांदूळ धुताना थोडंसं हलक्या हातानेच धुवायचं आहे, असं जोरामध्ये धुवायचं नाही. तर मी 2-3 पाण्यामध्ये छानपैकी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि ते आता बॉईल जे पाणी आहे त्याच्यामध्ये, बॉईल झालेलं आहे पाणी, त्याच्यामध्ये आपण ते राईस टाकून घेऊया. छानपैकी ते टाकून ते जास्त बॉईल नाही करायचं आपल्याला फ्राईड राईससाठी. थोडंसं आपण जसं बिर्याणीला पण एकने ठेवतो राईस, तसंच बॉईल करायचं आहे. आता आपण फ्राईड राईसची सगळी तयारी मी मगाशी दाखवलं होतं. ग्रीन ऑनियन, लसूण आणि मिरची, अद्रक, कांदा इथे कापून ठेवला आहे. अजून काही बनवायचं आहे आणि राईस आणि हे एक. चला तर आपण स्टार्ट करूया. घालूया तेल. तेल थोडंसं गरम, थोडंसं गरम झालेलं आहे तेल. चिरलेला लसूण टाकत आहोत, थोडंसं अद्रक आणि चिरलेली मिरची. थोडंसं आपण आणि हा ग्रीन ऑनियनचा थोडासा कांदा टाकूया. थोडा चिरलेला कांदा आता आपण या चिरून घेतलेल्या भाज्या, ज्या मगाशी मी तुम्हाला दाखवल्या, फ्रेंच बीन्स, गाजर, कोबी आणि शिमला मिरची टाकले. त्याच्यामध्ये थोडीशी काली मिरी घालूया पावडर आणि लाल
भाज्या ज्या कापलेल्या आहेत चिरलेल्या त्या आपण याच्यामध्ये घालून छान असं तेलामध्ये परतून घेऊया. शिंगाचा मावून गेलेला घालून मीठ थोडंसंच घालायचं आपल्याला, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं, तर आपण थोडंसंच मीठ घालायचं त्याच्यामध्ये. थोडासा ग्रीन ऑनियन, आपण थोडासा स्मूथ करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण व्हेज मंचुरियनची तयारी करू. इथे थोडंसं मिरची पेरली होती याच्यामध्ये पण थोडीशी घालूया, थोडंसं अद्रक, काली मिरी, मीठ थोडंसं घालायचं आहे याच्यामध्ये, आणि सोया सॉस. सोया सॉस घालूया. आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे थोडा, अंदाजे टाकलेला आहे, आणि मैदा. थोडासा मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याला आता हे त्याच्यामध्ये तेल घालायचं कढईमध्ये. अंडा आपण जे फ्राय केलं होतं ते घालायचं. थोडासा ग्रीन ऑनियन टाकलं, सॉसेस टाकले, चिली सॉस, आणि घालूया शेजवान चटणी. शेजवान फ्राईड राईस बनवण्याचा मसाला लावूया. मसाला संपलेला आहे, तर आपण थोडीशी चटणी घातलेली शेजवानची, त्यामध्ये आपण एक व्हेज क्यूब पण टाकू शकतो.
चवीसाठी. आणि चिरताना हे कागद जो आहे तो व्यवस्थित सांभाळून कचऱ्यामध्ये टाकायचा आहे. कधी कधी आपण कापायला काहीतरी प्लास्टिक जातो आणि मग त्याच्यामध्ये पडतं असं नको, तर व्यवस्थित लक्ष देऊन ते करायचं आहे. आणि हा आपल्याला फ्राईड राईस. चला आपण या भाज्यांमध्ये राईस मिक्स करून घेऊया. चला राईस आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता न मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये एकजीव. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं ग्रीन ऑनियन घालायचं आहे वरून आणि छानपैकी असं मिक्स करायचं आहे. छान असं मस्त फ्राईड राईस झालेला आहे. त्याच्यावर आपण असं छान थोडंसं ग्रीन ऑनियन छान टाकू शकतो. चला तर आपण इथे व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. तर ह्या भाज्या मी किसून घेतलेल्या आहे. गाजर आहे, फ्लावर आहे, कोबी आहे आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे आणि थोडीशी काली मिरी पावडर आणि थोडंसंच मीठ आणि सोया सॉस घातलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर आणि मैदा थोडासा. तर हे छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. हे असे छोटेसे बॉल तयार करायचे आहेत आणि आपण तेल गरम झालेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये स्लो करायचं आहे आपल्याला गॅस. असे हे बॉल तयार आपण केले व्हेज मंचुरियनसाठी. इझिली होतात बॉल. हे छोटे छोटेच करायचे आहेत, जास्त मोठे नाही. असे आपण करून घेतले. छानपैकी कढईमध्ये मावलेले असे तेवढेच घालूया. ते फटाफट करायचं असतं कारण त्याला मग जास्त पाणी सुटल्याच्या नंतर बॉल जास्त हे बघा असं टाकलेलं आहे. जेवढं तेल आहे तेवढंच टाकलेलं आहे. तर चला बघूया पुढची रेसिपी. त्याच कढईमध्ये आपण थोड्याशा तेलामध्ये लसूण घातलेले आहे. थोडंसं लसूण छानपैकी चिरून घेतलेला आहे बारीक आणि तुम्ही त्याच्यामध्ये घातलेला आहे. तर थोडंसं ते तेलामध्ये थोडासा त्याचा कच्चा पण दूर होईल एवढं थोडंसं आपण त्याला कढईमध्ये करायचं. आणि त्याच्यामध्ये मी मिरची आणि अद्रक घातलेलं आहे. तर असं छानपैकी थोडंसं चमचने आपण दळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण जो आपण थोडा ग्रीन ऑनियन चिरला होता तो थोडासा मी घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि थोडंसंच 2 मिनटं हे करून आपण त्याच्यामध्ये जो सॉस बनवला आहे तो सॉस त्याच्यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचा आणि छानपैकी थोडासा ढवळून घ्यायचा आहे. तो उकळी येईपर्यंत छानपैकी ढवळायचा आहे. आणि आता हे बघा छानपैकी उकळी पण आलेली आहे.
त्याच्यामध्ये मी थोडीशी वेज क्यूब घातलेली आहे. थोडीशीच घालायची आहे कारण त्याच्यामध्ये पण मीठ असतं आणि आपल्या सॉसमध्ये पण मीठ असतं, तर थोडीशीच घातलेली आहे. त्याच्यानंतर आपण ते फ्राय केलेले जे आहे व्हेज मंचुरियन ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि असं एक उकळी आल्याच्या नंतर लगेचच गॅस बंद करून ग्रीन ऑनियन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. झालं आपलं व्हेज मंचुरियन.